नमस्कार. थँक्यू. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरू आणि माईंना नमस्कार करतो आणि इथे जमलेले सर्व श्रोतृवर्गांना माझा नमस्कार. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवन विद्या, स्पिरिच्युअल विजडम इन डे टू डे लाईफ. विषय इंग्लिशमध्ये आहे पण मी मराठीत बोलणार आहे. आपण जेव्हा जीवनविद्या म्हणतो, स्पिरिच्युअल विजडम म्हणतो आणि डे टू डे लाईफ या तीन गोष्टी आपण एकत्र आणलेल्या आहेत. खरं म्हणजे काय असतं माहिती आहे, परमार्थ म्हटला किंवा स्पिरिच्युअलिटी म्हटलं की लोक जरा आपले कान बंद करून घेतात. त्यांना वाटतं हे आपल्यासाठी नाहीच आहे. हे सगळं म्हातारपणी करण्यासाठी, रिटायर्ड झाल्यानंतर करण्यासाठी किंवा ज्यांना काहीच उद्योग नसतो त्यांच्यासाठी आहे असं वाटतं. पण खरं म्हणजे स्पिरिच्युअलिटी इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ द रिलिजन. लक्षात ठेवा, स्पिरिच्युअलिटीचा कुठल्याही धर्माशी संबंध नसतो. खरं म्हणजे स्पिरिच्युअलिटी इज अ पाथ टू हॅपीनेस. हे लक्षात ठेवा, इट इज अ पाथ टू हॅपीनेस. म्हणजे शेवटी परमार्थ असू दे ना तर प्रपंच असू दे, दोन्हीकडे आपण जेव्हा विचारतो कोणालाही की तुला परमार्थात काय पाहिजे, तो म्हणतो मला देव पाहिजे. पण देव म्हणजे त्याला काय माहीत नसतं. आणि प्रपंचात जर आपण विचारलं तुला काय पाहिजे, तर तो सुख पाहिजे म्हणतो. खरं म्हणजे देव पाहिजे म्हणजे असा कुठे देव चार हाताचा देव काय आपल्याजवळ येत नसतो. देव पाहिजे म्हणजे खरं म्हणजे आपल्याला सुखच पाहिजे असतं, खरं सुख पाहिजे असतं, खरा आनंद ज्याला ब्रह्मानंद म्हणतो आपण, ते जाऊन द्या, आपण सोडून देऊया. पण दोन्हीकडे सुख पाहिजे हे नक्की. म्हणून शेवटी सुख महत्त्वाचं आहे. मग प्रपंचातलं सुख वेगळं, अध्यात्मातलं सुख वेगळं का? खरं वेगळं नाही आहे, ते सगळं खरं एकच आहे. म्हणून सद्गुरूंनी खूप म्हणजे मला सद्गुरूंबद्दल अभिमान आहे किंवा सद्गुरूंचंही कार्य मी पुढे घ्यायला घेतलं त्याच्या कारण एकच होतं, ते म्हणजे प्रॅक्टिकल अध्यात्म. प्रॅक्टिकल अध्यात्म. कुठेही डोळे मिटून बसायला सांगितलं नाही, जंगलात जायला सांगितलं नाही, संन्यास घ्यायला सांगितलं नाही, प्रपंच सोडायला सांगितलं नाही, काही सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं अध्यात्म त्यांनी आपल्या प्रपंचामध्ये आणून ठेवलं, डे टू डे लाईफमध्ये अध्यात्म आणून ठेवलं. मग अध्यात्म आणून ठेवलं म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे सद्गुरूंनी त्याचा कुठलाही अवडंबर वाजवलं नाही आहे. सद्गुरू म्हणतात की स्पिरिच्युअलिटीची प्रिन्सिपल्स आहेत, जे शहाणपण आहे, हे शहाणपण जर तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष प्रपंचामध्ये आणलं, तरुण्यापासून लहानपणापासून आणलं, तर तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी होईल. खऱ्या अर्थाने सुखी होईल, मी सांगतो. म्हणून परमार्थ म्हटल्यानंतर कान बंद करू नका. इथे कुठलाही परमार्थ नाही. परमार्थ म्हणजे सुद्धा स्वार्थच आहे, लक्षात ठेवायचं. आपल्याला वाटतं परमार्थ म्हणजे स्वार्थ नाही, प्रपंच म्हणजे स्वार्थ, असं काय नसतं. प्रपंचात सुद्धा त्याला काहीतरी पाहिजे असतं म्हणून तो करतो, आणि परमार्थ सुद्धा त्याला सुख पाहिजे, देव पाहिजे म्हणूनच करतो. मोक्ष पाहिजे, काही नावं देऊ दे, पण काहीतरी पाहिजे. म्हणून स्वार्थ हे सत्य आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी हे अध्यात्म कम्प्लिटली आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये आणून ठेवलेलं आहे. म्हणजे काय केलं आहे की ह्या स्पिरिच्युअलिटीची जी प्रिन्सिपल्स आहेत, ही प्रिन्सिपल्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये कशी वापरायची आणि आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी कसं करायचं. खरा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण सुखी वाटतं आपल्याला, पण आपण खऱ्या अर्थाने सुखी नसतो. म्हणून खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं म्हणजे काय व्हायचं हे आपण जरा बघणार आहोत. खरं म्हणजे आपल्याला असं प्रत्येकाला वाटतं की पैसा, सत्ता, कीर्ती या सगळ्या गोष्टी मिळाल्या की आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ, असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही इथे बसलेले आहे, मी जर म्हटलं की हे खरं ह्यानी सुख मिळत नाही, तर तुम्ही सगळे हो म्हणणार. आतून काय म्हणणार? तुमच्याचकडे ठेवा ते सुख. आम्हाला पैसा पाहिजे,
कीर्ती पाहिजे, सगळं पाहिजे आम्हाला. पण खरं सांगू का, सद्गुरू म्हणतात हे सगळं पाहिजेच. सद्गुरूंनी कुठलीच गोष्ट नाकारलेली नाही, हे सगळ्यात मजा आहे. सद्गुरू म्हणतात संपत्ती भरपूर मिळवा, नंतर कीर्ती चालेल, सगळं चालेल, सत्ता पण छान आहे, पण ती राबवायची कशी, सत्ता राबवायची कशी, पैसा मिळवायचा कसा, वापरायचा कसा, सुख मिळवायचं कसं, हे ज्याला समजेल ना तो खऱ्या अर्थाने सुखी होईल. नाहीतर आपल्याकडे बघतो आपण, जे श्रीमंत लोक झालेले आहेत त्यांची आता जागा, जेलमध्ये आपल्याला जागा करून द्यायला लागते या लोकांना. कीर्तिमान असे लोक, यांच्या शेवटी जेलमध्ये जायला वेळ येते. का तर ही कीर्ती, सत्ता, पैसा योग्य मार्गाने, शहाणपणाने, विस्डम म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला शहाणपण म्हणतो, शहाणपणाने जर याचा वापर केला तर खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी व्हाल, हे लक्षात ठेवा. म्हणून जर आम्ही काय सांगतो ते तुम्हाला आदर्शवाद वाटायची संभव आहे. हे काय आदर्शवादी असं वाटतं, आदर्श नाही आहे, हा पूर्ण स्वार्थ आहे, लक्षात ठेवायचं. जे काही करतो ते स्वार्थासाठीच करतो, हे लक्षात ठेवायचं. कोणीही काय म्हणतात दुसऱ्यांसाठी काय करत नसतो. पण आपण जे आता तुम्हाला एक एक स्ट्रॅटेजी देणार आहोत त्याचा उपयोग आपल्यासाठीच होणार आहे, लक्षात ठेवा. पण आपल्यासाठी होताना एक गोष्ट होणार आहे, समाजामध्ये क्रांती होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण तर सुखी होणारच आहोत, पण इतर लोक पण सुखी होतील आणि समाज सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल, सगळं काही होईल. म्हणजे ही पद्धत जी सद्गुरूंनी जी आपल्याला विस्डम दिलेलं आहे, शहाणपण दिलेलं आहे, ह्या शहाणपणाने आपण तर सुखी होणारच चलवतो, पण समाज पण सुखी होईल आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये क्रांती होऊ शकते. म्हणून हा विषय जरा तुम्ही नीट, कारण 1 तासामध्ये मी खूप मांडू शकणार नाही, पण थोडं तरी जे मांडीन ते तरी तुम्हाला काय म्हणतात, तुम्ही जर आत्मसात केलं तरी तुम्ही आयुष्यभराचे सुखी व्हाल. काय असतं माहिती आहे, एक दिवससुद्धा सुखी होणं एवढं सोपं नसतं. एक दिवस, 1 तास पण सोपं नसतं. सतत आपल्याभोवती काळजी, चिंता एवढी असते की आपण सुखी होऊ शकत नाही, आरामात बसूच शकत नाही. म्हणून 1 तास, 1 दिवस सोडून द्या, 1 आठवडा पण शक्य नाही. आणि आपल्याला लाईफ काढायचं आहे सुखी, सुखी होऊन आपल्याला आनंदात जगायचं आहे पूर्ण लाईफ. म्हणजे तो किती मोठा चॅलेंज आहे, प्रॉब्लेम म्हणत नाही, चॅलेंज म्हणूया आपण. आणि हा चॅलेंज सद्गुरूंनी स्वीकारलेला आहे. आणि हा चॅलेंज आपण काय आहे ते आता पाहणार आहोत. तुम्ही मध्ये वाचलं असेल इंटरनेटवर वगैरे, हॅपीनेस इंडेक्स म्हणून नवीन निघालेलं आहे. हॅपीनेस इंडेक्स म्हणजे काय, त्यांनी कुठले तरी काही पॅरामीटर्स घेतलेले आहेत आणि त्या पॅरामीटर्सवरनं हॅपीनेस इंडेक्स दिलेला आहे. आणि संपूर्ण देशांचा त्यांनी हॅपीनेस इंडेक्स काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपले स्वीडन म्हणा, डेन्मार्क म्हणा, भूतान म्हणा, हे खूप वरती देश आहेत. आनंद म्हणजे हॅपीनेस इंडेक्समध्ये ते खूप वरती आहेत आणि भारत खूप खाली आहे, लक्षात ठेवा. आता हे वाचल्यानंतर मला थोडंसं वाईट वाटलं होतं, पण नंतर मी बघितलं की त्यांनी जे पॅरामीटर्स घेतलेले आहेत त्या पॅरामीटर्स सगळे भौतिक पॅरामीटर्स आहेत, लक्षात ठेवा. भौतिक म्हणजे काय, की जॉब्स आहेत की नाही तुम्हाला काय म्हणतात त्याला, स्टॅबिलिटी आहे की नाही, या सगळ्या गोष्टी त्यांनी नेहमीच्या, वेल्थ आहे की नाही, हेल्थ, शिक्षण, सगळ्या गोष्टी बघून, आणि सायकोलॉजिकल त्यांनी मनस्वास्थ्य हे पण त्यांनी बघितलेलं आहे. आणि ह्याच्या जीवावर त्यांनी इंडेक्स निर्माण केलेला आहे. त्यामुळे हा इंडेक्स शेवटी भौतिक गोष्टीवरच अवलंबून आहे, हे लक्षात ठेवायचं. पण ह्याचा अर्थ मी असं म्हणत नाही की इंडियाचा नंबर खूप उंच वरती लागला असता, आध्यात्मिक घेतलं असतं. तर जो नंबर आहे तो बरोबरच आहे, त्याच्याबद्दल काय मला वादविवाद करायचा नाही आहे. पण सांगायचं मतलब काय की हॅपीनेस इंडेक्स शेवटी जगामध्ये काढला गेला, तो सुद्धा शेवटी भौतिक पॅरामीटर्सवर काढला गेला, खऱ्या सुखावर काढला गेलेला नाही. असो, तर मला सांगायचं आहे की सत्ता, संपत्ती मिळूनसुद्धा माणूस सुखी होत नाही. ह्याला मोठी मोठी उदाहरणं आहेत. म्हणजे आपण छोटी छोटी उदाहरणं सोडून देऊया. अब्राहम लिंकन म्हणजे किती मोठा माणूस. त्यांनी जवळजवळ 25 ते 28 इलेक्शन हरून, म्हणजे बघा किती त्यांनी स्ट्रगल केलं असेल. 25 ते 28 इलेक्शन तो हरला, लहान इलेक्शन, मोठी इलेक्शन हरत शेवटी तो प्रेसिडेंट झाला. प्रेसिडेंट झाल्यानंतर तिकडे एक पद्धत आहे, तिकडे एक मोठा चित्रकार आहे, चांगला चित्रकार,
त्याचं नाव मला आठवत नाही, फेमस आहे तो काय करतो, जो पहिला प्रेसिडेंट तिकडे येतो पहिल्यांदा तेव्हा त्याचं तो चित्र काढतो, पेंटिंग, आणि ते तिकडे ठेवलं जातं. तर अब्राहम लिंकनचं त्यांनी पेंटिंग काढलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं जातं की सर्वात दुःखी चेहरा कोणाचा असेल तर अब्राहम लिंकनचा आहे त्या फोटोमध्ये. म्हणजे फोटोमध्ये सॅड फेस म्हणतात ना, सॅड किंवा दुःखी चेहरा हा अब्राहम लिंकनचा त्या फेस दिसतोय. म्हणजे एवढी सत्ता मिळाली, एवढं स्ट्रगल करून सत्ता मिळून सुद्धा तो आनंदी किंवा सुखी झाला नाही. नेपोलियन जवळजवळ अर्धं जग जिंकून झालं तरी त्यांनी शेवटी असं म्हटलं की आयुष्यामध्ये मी 5 दिवससुद्धा सुखाचे अनुभवले नाहीत, असं नेपोलियननी म्हटलं. आता मजा बघा, म्हणजे नेपोलियन म्हणा, हे म्हणा, सगळे एक कोण तिकडे नाव मी आता विसरलो, पण त्याचं नाव एक मोठा म्युझिशियन आहे, प्रिस्ले नाव वाटतं, प्रिस्ले, मोठा म्युझिशियन. त्याला काय मिळालं नाही सांगा तुम्हाला, वेल्थ मिळाली, संपत्ती, फेम सगळं मिळालं, पण शेवटी तो जेव्हा मेला तेव्हा त्याच्या रक्तामध्ये 10 की 12 ड्रग्ज होते, ड्रग्ज. म्हणजे विचार करा. मला एकच सांगायचं आहे की सत्ता, संपत्ती आणि कीर्ती ह्यानी माणूस सुखी होतो असं नाही, पण ह्याचा अर्थ हे नको हे पण नाही, हे सगळंच पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला बॅलन्स लाईफ शिकवलं. बॅलन्स लाईफ म्हणजे काय, सगळं पाहिजे पण सर्व मिळवण्याची पद्धत ही जरा वेगळी सांगितली सद्गुरूंनी, ती आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आता आपलं काय होतं, सुख पाहिजे असं सगळेजण म्हणतात, सगळेच जणांना सुख पाहिजे, प्रत्येकजण म्हणतो मला सुख पाहिजे. मग सुख पाहिजे म्हणून प्रत्येकजण पैशाच्या मागे लागतो. म्हणजे पैसा आणि सुख याची तुलना केली जाते. ज्याच्याकडे पैसा भरपूर तो सुखी माणूस, तो सुखी माणूस असं समजलं जातं. पण खरं म्हणजे तसं नाही आहे. सुख म्हणजे नक्की काय हे जोपर्यंत समजत नाही, अँड दॅट इज कॉल्ड स्पिरिच्युअल प्रिन्सिपल. सुख म्हणजे काय नक्की जेव्हा समजेल ना माणसाला, तेव्हाच तो सुख मिळवण्याचा प्रयत्न करेल. आणि मिळवायचं कसं हे पण कोणीतरी सांगायला लागतं आणि त्याच्यासाठी सद्गुरू लागतात. म्हणून सुख जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण जे पैशाच्या मागे लागतो किंवा कुठल्याही सुखसोयींच्या मागे लागतो, प्लेजर्सच्या मागे लागतो आपण. आणि आपलं काय होतं माहिती आहे, आपण सतत एक मिळालं की दुसरं, दुसरं मिळालं की तिसरं, ह्याच्या मागे लागत लागत आयुष्य संपतं आणि आपण कधीच सुखी होत नाही. आयुष्याच्या शेवटी वाटतं की आयुष्य जगायचंच राहून गेलं असं वाटतं. का वाटतं असं, कारण प्रत्येक वेळेला नवीन सुखाची गरज असते आपल्याला. आज जे मिळालं ते सुख वाटत नाही आपल्याला, आपल्याला काहीतरी नवीन पाहिजे, प्रत्येक वेळा नवीन पाहिजे. म्हणजे काय, याला इंग्लिशमध्ये मी नीड मोर मोड म्हणतो. नीड मोर मोड म्हणजे काय, सतत नवीन नवीन गरज असते. तुम्ही बघा, ज्याच्याकडे BMW आहे ना त्याला पण सिरीजचं महत्त्व असतं. ती BMW सिरीज कुठली आहे, ती जर खालची असेल तर त्याला मजा नाही येत. आपण म्हणतो कुठली दे बाबा, खालची दे, ते BMW असलं की पुरे, कारण आपल्याकडे नाही आहे ती. पण ज्याच्याकडे आहे तो म्हणतो सिरीज जरा कमी आहे, जरा वरच्या सिरीजचं मिळालं असतं तर आणखी मजा झाली असते. म्हणजे ही जी गरज आहे ना, गरज कधीच संपत नसतात, गरजा वाढतच जातात, कारण तो मनाचा स्वभाव आहे. मन आहे ना नेहमी असमाधानी असतं. मन हे नेहमी काय म्हणतात त्याला, अधोगतीकडे जायला बघतं. त्याला आहे ना ऊर्ध्वगती जात नाही, अधोगतीकडे जायला बघतं. आणि मन हे नेहमी अस्वस्थच असतं. म्हणून ह्या मनाला आहे ना नेहमी काय ना काही नवीन नवीन पाहिजे असतं. लहान मुलांना कसं आपण खेळ देतो, एक खेळ दिलं, थोडा वेळ खेळतो, फेकून देतो, पुन्हा रडायला लागतो. तशी आपली स्थिती आहे. लहान मुलांनी आपल्यामध्ये फरक काय नाही, आपण फक्त रडत नाही, वेगळ्या रीतीने रडतो, एवढाच फक्त फरक आहे. पण एकच असतं की आपण नीड मोर मोडमध्ये असतो. बरं, नीड मोर मोड एक समजू शकतो. कंपॅरिझन मोड पण असतो आपल्याकडे. म्हणजे काय, मला काय मिळाल्यापेक्षा बाकीच्याला काय मिळालं त्याचं जास्त महत्त्व असतं. बाकीच्याला म्हणजे मला चांगलं मिळालं एखादं, पण तेच तर सर्वांना मिळालं तर त्याला मजा येत नाही. ते मला फक्त एकट्यालाच मिळालं पाहिजे तर त्याच्यात मजा आहे, नाही तर मजा नाही आपल्याला काय. म्हणून साडी पण बघा ना, एखादी साडी घेतली मस्तपैकी आणि ऑफिसमध्ये जाऊन दुसऱ्यांनी पण ती साडी घातली असेल तर खलास, बायकांच्या साडीचं ते महत्त्वच गेलं. पुन्हा नाही लावणार या साडीला हात मी, का तर दुसरीने पण घातली, असं असतं. आपण जर आयफोन विकत घेतला आणि ऑफिसमध्ये गेलो, सगळ्यांचे आयफोन बघितल्यानंतर आपल्याला मजा नाही येत, माझा एकट्याचा. मग जी मजा असते ती खूप वेगळी असते.
म्हणून हा जो कम्पॅरिझन मोड, मी नेहमी म्हणतो ऑफिसमध्ये आपल्याला कितीही प्रमोशन सुंदर मिळू दे, 10,000 नाही 50,000 नाही 1,00,000 जरी इन्क्रीमेंट मिळालं तेवढ्यावरती आपण खुश असतो. एकदा ऑफिसमध्ये जाऊन बघितलं आपल्या शेजारचा जो दुसरा बसलेला आहे त्याला 1,01,000 रुपये जास्त, तरी राग येतो, मला 1 रुपया कमी का. म्हणजे आपण या कम्पॅरिझन मोडमध्ये कायम असतो. म्हणजे आपले हे सगळे मोड चालू असतात. आणि तिसरा मोड म्हणजे कंप्लेंट मोड. काही मिळू दे, कंप्लेंट चालू आपल्या, म्हणजे कंप्लेंटशिवाय आपलं जग नसतं. म्हणून या तिन्ही गोष्टी आपल्याकडे जोपर्यंत चालू आहेत ना तोपर्यंत आपल्याकडे सुख कधीच येणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून हा जो खड्डा आहे ना आपला, ह्याला व्हॉइड म्हणतो. व्हॉइड इंग्लिशमध्ये व्हॉइड म्हणतात त्याला. म्हणजे कितीही मिळालं तरी एक व्हॉइड निर्माण होतं, आपल्या पोकळी निर्माण होते आपल्या आयुष्यामध्ये. आणि ती पोकळी कधीच भरली जात नाही आणि ती भरली पण जाणार नाही. एन्जॉयमेंट करायला सुरुवात करतात लोक. पहिली एन्जॉयमेंट साधी असते, मग वाढत वाढत जाते, मग शेवटी काहीच उरत नाही. सगळंच झालं तर करायचं काय, मग ड्रग्स प्यायला जातात, मग आणि काहीतरी करायला जातात, काहीच नाही तर AK-46 घ्यायला जातात. काय म्हणजे कधीतरी थांबायचं हे कळतच नाही कोणाला. आणि एन्जॉयमेंटच्या एवढे मागे असतात. पण खरं सांगू का, एन्जॉय इज नॉट इम्पॉर्टंट, इनर जॉय इज इम्पॉर्टंट. इनर जॉय हा लक्षात ठेवा. पण आपल्याला हा इनर जॉय मिळत नाही. का मिळत नाही? म्हणून आपण फक्त एन्जॉयमेंटच्या मागे लागतो. म्हणून त्याला मराठीमध्ये त्याला विषय सुख म्हणतात. म्हणजे विषयाच्या मागे धावतो आपण. म्हणजे कंडिशनल सुख म्हणतात ना त्याला, की आपण नेहमी कंडिशनल, आपला हॅपीनेस आहे ना, आपलं सुख हे नेहमी कंडिशनल असतं. हे मिळालं तर मी सुखी होईन, ते मिळालं की मी सुखी होईन. म्हणजे आपलं संपूर्ण सुख हे काहीतरी मिळण्यावर असतं, कंडिशनल असतं. मग आता हे कंडिशन कधी संपणारच नाहीत, मग करायचं काय? म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की हा कंडिशनल हॅपीनेस आहे ना, हा टेम्पररी हॅपीनेस आहे, लक्षात ठेवा. तो पाहिजेच, सुखसोयी पाहिजेच. कोणाला नको आहे हो मर्सिडीज मिळाली तर, पण सुखसोयी पाहिजे, सगळं संपत्ती सगळं पाहिजे. सद्गुरूंची त्याला ना नाही आहे, कारण आमचं नावच पै आहे ना. मग पैशाला ना म्हणून कसं झालं आम्हाला, बरोबर की नाही? पण पै हे 2 अर्थांनी बघायला पाहिजे. पै म्हणजे अर्थ म्हणजे पैसा, आणि पै म्हणजे परम अर्थ म्हणजे परमार्थ. दोन्ही बाजूनी जर तुम्ही पैंकडे बघितलं तर तुम्ही दोन्ही बाजूनी सक्सेसफुल व्हाल, एवढं नक्की. म्हणून कंडिशनल हॅपीनेस आणि अनकंडिशनल हॅपीनेस हा सद्गुरूंनी शब्द वापरला. अनकंडिशनल म्हणजे कुठल्याही विषयाची गरज नाही. कुठल्याही विषयाची गरज नाही तर आपण हॅपी होऊ कसे, हा सगळ्यांना प्रश्न पडला असणार. हे शक्य कसं आहे? सद्गुरूंनी सांगितलं आहे. म्हणजे जीवनविद्या काय सांगते की स्पिरिच्युअल विजडम काय सांगतो की आपल्या सुख आतमध्येच आहे, सुख आपल्याकडेच आहे. आता आतमध्ये आहे म्हटल्यानंतर आतमध्ये उडून बघू नका, कुठल्याही डॉक्टरला दिसणार नाही आतमध्ये. पण आतमध्ये आहे म्हणजे ते मिळणं कठीण आहे, हा सगळ्यांचा लगेच समज असणार, बरोबर ना? आणि खरं आहे, ते आतलं सुख सोडणं सोपं नाही आहे. त्याला आत्मसुख म्हणतात आणि ते खरं परमनंट आहे. पण ते मिळवण्यासाठी आपल्याला एकदम सोपं नाही आहे, त्याच्यासाठी खूप साधना करायला लागते. आपण ती सद्गुरू प्रॅक्टिकल. पुन्हा सद्गुरू म्हणतात नाही जमत ना साधना करू नको, प्रपंचात राहायचं ना, राहा मस्तपैकी, तरी तुला मी सांगतो अनकंडिशनल कसं मिळवायचं. मग सद्गुरू काय म्हणतात की खरं म्हणजे आपलं सुख आतमध्ये आहे. म्हणजे काय आहे नीट समजून घ्या. सुख आतमध्ये आहे म्हणजे आपण खऱ्या अर्थाने सुखीच आहोत. बघा, मी स्टेटमेंट करतोय, मी करतोय म्हणजे जीवनविद्या करते. काय करते की सुख आतमध्ये याचा अर्थ मी सुखीच आहे, मी सुखीच आहे, हे लक्षात ठेवा. मी सुखातच आहे. आता हे कोणालाच पटणार नाही, आपण सुखात कसे आहोत. खरं म्हणजे आपल्याला जे निसर्गाने म्हणा, परमेश्वराने म्हणा, जे काही दिलं आहे, हे शरीर दिलं आहे. शरीराच्या आतमध्ये काय काय दिलं आहे? मन, चित्त, बुद्धी, अहंकार दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे सगळं जे दिलं आहे ना, ह्या संपूर्ण ज्ञानेंद्रियामार्फत, बघा स्टेटमेंट माझं, ह्या ज्ञानेंद्रियामार्फत आपलं सुख आपण उत्सर्जित होत असतं. म्हणजे काय? सुखाचं प्रक्षेपण आपल्या सर्व इंद्रियामधनं, शरीरामधनं होत असतं. त्याची आपल्याला जाण नाही,
त्याचा आपल्याला भान नाही, त्याची आपल्याला ओळख नाही. म्हणजे सुख आपल्याचकडे आहे आणि हे सुखाचं प्रक्षेपण होतच आहे. म्हणजे आपण सुखातच आहोत खरं म्हणजे, पण हे आपण सुखात आहोत याची जाण, याची भान, याची जाणीव आपल्याला नाही आहे. मग सद्गुरू आपल्याला जाणीव करून देतात. कशी जाणीव करून देतात? पहिली गोष्ट, हा जो देह दिला आहे ना, हा देह कशासाठी दिलेला आहे? आपल्याला सगळी कर्मेंद्रिय दिली आहे, ज्ञानेंद्रिय कशासाठी दिली? कष्टासाठी दिलेली आहेत आणि आपण कष्ट करत नाही. बरोबर? आपल्याला बुद्धी दिलेली आहे, बुद्धीचा वापर करत नाही आपण. आपल्याला हात दिले आहेत, हाताचा वापर करत नाही आपण. म्हणजे काय की कोण मध्ये बोलते? म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत ना, ह्या आनंदासाठी दिलेल्या आहेत आणि ह्याच्यातनं आनंद उत्सर्जित होत असतो हे लक्षात ठेवा. तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण डोळ्यांनी बघतो, कोणाला वाटतं का आपण डोळ्यांनी पाहतो म्हणजे काहीतरी मोठं केलं? कोणालाही वाटणार नाही. आंधळ्याला विचारा काय होईल. इथे कधी आवाज येतोय? आंधळ्याला विचारा तुम्ही, त्याला डोळ्याचं महत्त्व, दिसण्याचं महत्त्व हे फक्त त्यालाच असतं, कारण त्याला डोळे नाही आहेत म्हणून. म्हणून एक लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? डोळे आहेत आणि आपण पाहत आहोत, पाहू शकतो आहे, हे आनंदाचं प्रक्षेपण आहे. कधी कळेल? डोळ्याचं ऑपरेशन होतं ना, कॅटरॅक्टचं ऑपरेशन होताना थोडी काळजी असते. रोज कुठल्याही ऑपरेशनला कितीही चांगला डॉक्टर असला तरी तो कधीतरी फेल होऊ शकतो, हे आपल्याला माहीत असतं. आणि तो फेल झाला आणि काहीतरी कॉम्प्लिकेशन झाली आणि डोळा गेला तर झालं. किती भीती. असं नुसतं डोळे उघडून जोपर्यंत बघत नाही, सगळं दिसत नाही, तोपर्यंत भीती. दिसल्यानंतर थोडा वेळ आनंद, परत सोडून देतो आपण, कारण आपल्याला त्याचं किंमतच नाही आहे. हे मी आता प्रत्येक इंद्रियाबद्दल सांगू शकतो. पायाबद्दल, ज्याला चालता येत नाही, जेव्हा पाय तुमच्या कशात असतो, तो बांधून ठेवलेला असतो ना, तेव्हा कळतं की पायाचं महत्त्व किती आहे. हात प्लास्टरनी बांधून ठेवला की हाताचं महत्त्व कळतं. खाता येत नाही, कोणाला ती भरवायला लागतं, काहीच करता येत नाही. म्हणजे हाताने करू शकतो, पाहू शकतो. स्पर्शाचं महत्त्व किती आहे. म्हणजे या सगळे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचं महत्त्व एवढं आहे आपल्याला की त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळत असतो. फक्त तो आनंद आपल्याला थोडक्या वेळापुरतीच मिळतो. म्हणजे लहानपणी चालायला लागला मुलगा म्हणजे काय होतं, किती आनंद असतो. बघ चालतो. आपण करतो की नाही? माशी उभे राहतो, ये 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 ये, तो पडतो, उठतो. आणि नंतर जेव्हा चालायला लागतो तेव्हा पहिला लिहून ठेवतो आपण डायरीमध्ये, पहिला कधी चालला. त्याच्यानंतर त्याची चाल बिघडली, कुठे चालला, फिरायला, घरी बस, मग अशी वाक्य सुरू होतात. मग सांगायचा मुद्दा काय, पहिल्या क्षणी जेव्हा आपल्याला सगळं भोगायला मिळतं, स्पर्श होतो, हे होतं, तेव्हा जो पहिला आनंद आहे तो आनंद आयुष्यभर आपल्याला मिळत नाही, पण खरा तो आनंदच असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे सतत आपल्या इंद्रियामार्फत बुद्धी, जो निर्बुद्ध आहे त्याला विचारा आनंद काय असतो, बुद्धीचा आनंद काय असतो. जो बुद्धिमान आहे तो काय आनंद असतो, त्याला प्रत्येक गोष्ट नीट समजत असते. हे समजणं, त्याच्यातनं तो मोठा होत असतो, हा सगळा आनंद आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सगळ्या शरीरामार्फत, सगळ्या इंद्रियामार्फत आनंद नुसता बाहेर पडतोय, पण त्याची जाण आपल्याला नाही आहे. म्हणजे आतमध्ये सगळं आहे. सद्गुरू म्हणतात ज्ञान आतमध्येच आहे, आनंद आतमध्येच आहे, आणि तो बाहेर पडायला बघतोय, बाहेर पडतोय, फाकतोय, पण तरीसुद्धा आपण त्याने इम्प्रेस होत नाही. मग आपण काय करतो, काहीतरी मिळवण्याच्या मागे लागतो. म्हणजे आहे त्याचा हे नाही आहे, बुद्धी नाही ना, मग शॉर्टकट मारूया, चला करप्शननी कसे पैसे मिळतात बघूया. म्हणजे आपण बुद्धीचा वापर करणार नाही, आपण शरीराचा वापर नीट करणार नाही, आपण इंद्रियांचा वापर करणार नाही, मनाचा वापर. अरे मन तुम्हाला जे दिलं आहे ना, हे मन म्हणजे कुबेराचं धन आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मनाकडनं मागता येतं तुम्हाला, एवढी परिस्थिती करून ठेवली आहे देवानी म्हणा, नंतर परमेश्वरांनी म्हणा.
आपल्याकडे जे मन आहे, ह्या मनाकडे जे मागू ते मिळण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे परमेश्वराने. आपल्याला मागताच येत नाही, मग आपण काय करायचं? म्हणजे आपल्याला काहीच येत नाही आणि मग आपण देवाला दोष देतो की देवाने आम्हाला दुःखी करून ठेवले, सुखी नाही, सुखत नाही आमच्याकडे. खरं म्हणजे हे मन तुम्हाला सर्व काही देऊ शकते. हे मन देवापासून ते पैसा, संपत्ती, कीर्तीपर्यंत सगळं काही देऊ शकते. पण आपल्याला त्या मनाचं माहिती नाही, मनाचा वापर कसा करायचा माहिती नाही आहे. आपल्याला काहीच माहिती नाही आहे, कारण आपण शिकून घेत नाही कुठली गोष्ट. आणि आपल्याला आराम पाहिजे, कष्ट न करता सगळं मिळालेलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे आपण स्वतःला दुःखी करतो. लक्षात ठेवा, स्टेटमेंट नीट सांगा. आपण सुखी असतो ते आपण आपल्याला दुःखी करतो. पण एक लक्षात ठेवा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टी पाहिजेत, हेल्थ. नाही तर तुम्ही म्हणा एकदम जो माणूस हे आहे त्याला सुख मिळणं कठीण आहे, मी नाही म्हणत नाही. पण आपल्यासारख्या माणसाबद्दल बोलतोय, त्यांना काय करायचं ते मी नंतर सांगू शकतो वेगळं, की अशा लोकांनी काय करायचं आणि सुखी व्हायचं. पण सध्या आपण नॉर्मल माणसापासून बोलूया काय ते. म्हणून नॉर्मल माणूस खरा सुखीच असतो, पण तो स्वतःला सुखी समजत नाही आणि तो दुःखी होत राहतो. दुःखी कशामुळे होतो? नको त्याच्या मागे लागतो, आणखीच्या मागे लागतो, विषय सुखाच्या मागेच लागतो. म्हणून सद्गुरूंनी एक सोपा विषय सांगितला आपल्याला. सोपा विषय सांगितला. काय सांगितलं? की हा आनंद तुला पाहता येत नाही ना, पाहणं हा आनंद तुला वाटत नाही ना, मग पाहण्यातनं आनंद मिळव ना. पाहण्यातनं पण आनंद मिळवता येतो. आपण काय करतो? पाहण्यातनं द्वेष मिळवतो. कोणाला बघितलं की तसलाच आहे घाणेरडा माणूस, सुरू त्याच्याबद्दल. म्हणजे पाहण्यातनं पण आपण आनंद मिळवत नाही, कशातनंच आपण आनंद मिळवत नाही. आणि सगळी सोय आपल्याला केलेली आहे देवाने, सगळी सोय. मनाला सगळी व्यवस्था केलेली आहे. काय? चांगलं माग ना, चांगलं बोल. शुभ बोलले नाऱ्या म्हणून म्हणतो ना आपण. शुभ बोलायची सवयच नाही आपल्याला. सतत वाईट बोलायचं, वाईट विचार करायचा आणि मग म्हणायचं सगळं आमचं वाईटच होतं. होणारच, कारण मन तुम्हाला तथास्तु म्हणून असतं. आपल्या मनाचे दोन भाग असतात, बहिर्मन आणि अंतर्मन. बहिर्मनामध्ये जे जे करतो ना ते अंतर्मन तथास्तु म्हणत असतं. आपल्याला कशाला तथास्तु म्हणून घ्यायचं तेच कळत नाही आणि आपण निगेटिव्ह बोलत राहतो आणि तो बिचारा अंतर्मन म्हणजे शंकर म्हणतो आपण त्याला, तो तथास्तु म्हणत राहतो. जसा विचार करतो तसा असं होत राहतं आणि आपणच आपल्याला दुःखी करतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याकडे सगळ्या सोयी दिलेल्या आहेत, सगळं काही दिलेलं आहे. फक्त थोडीशी शहाणपण, जीवनविद्या विजडम, जीवनविद्येचं शहाणपण जर आपण अंगीकारलं तर आपण नक्की सुखी व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. मग सद्गुरूंनी आपल्याला एकदम सोपा उपाय दिलेला आहे. त्याला म्हणतात अनकंडिशनल हॅपीनेस. कसली कंडिशन नाही, कुठलाही विषय नको. कुठला विषय नको म्हणजे सगळेच विषय आपले. तिथे कसं असतं, विषयाच्या बाबतीत आपल्याला काय म्हणतात, हे माझा की तो पाहिजे की हा पाहिजे, हा पिक्चर बघू की तो पिक्चर बघू, हे सगळं आपल्याला ठरलेलं असतं ना. आनंद कशातनं मिळवायचे आपल्याला, तर आनंद सुख मिळवण्यासाठी आपल्याला विषय ठरवायला लागतात. कुठल्याही विषयातनं आपल्याला आनंद मिळत नाही. ज्यांना क्लासिकलचा गंध नाही आहे तो क्लासिकलमधनं मजा नाही त्याला वाटत, पण ज्याला क्लासिकलमध्ये इंटरेस्ट आहे तो क्लासिकलमध्ये एन्जॉय करतो. म्हणजे तिकडे विषय पण आपल्याला चूज करायला लागतात. पण सद्गुरूंनी आपल्याला जे अनकंडिशनल हॅपीनेस दिलं आहे त्याच्यात तुम्हाला चूज काही करायला लागत नाही. कोणालाही द्या. बघा मी शब्द काय वापरला, मिळवा म्हटलं नाही. सद्गुरू म्हणतात सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. बघा हे स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचं, प्रिन्सिपल स्पिरिच्युअल विजडम. काय? सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. मग काय? सुख ही देण्याची गोष्ट आहे. देण्यानीच मिळते, अन्य कशानेही मिळत नाही. स्टेटमेंट. आता स्टेटमेंटचा नीट अर्थ समजून घ्या. सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. मिळवायला गेला की संघर्ष. लक्षात ठेवा, मिळवायला गेला की संघर्ष आहेच, कारण प्रत्येकाला ते पाहिजे असतं. प्रत्येकाला ते पाहिजे असते. पोझिशन प्रत्येकाला पाहिजे असतो. संघर्ष सगळीकडे, संघर्ष संघर्ष संघर्ष. आणि मग काय होतं, त्याच्यातनं सुख मिळत नाही, उलट संघर्षाने त्रास व्हायला लागतो, दुःख मिळायला लागतं. मग सद्गुरू काय म्हणतात, सुख ही देण्याची गोष्ट आहे. देत राहा. मग कसं देत? कसंही दे, जसं जमेल तसं. नुसता हसला तरी पुरे, तरी सुख देऊ शकतो. आणि मग हसायला काय तुम्हाला विषय लागतो का? कोणी चालतं, मी इथे कोणाशी हसू शकतो, कोणी मला प्रतिबंध करणार नाही.
मी कोणालाही चांगलं बोलू शकतो, कोणालाही मदत करू शकतो. आनंद वाटण्यासाठी, सुख देण्यासाठी कुठल्याही विषय लागत नाहीत, कुठलाही विषय चालतो. अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांना तुम्ही सुख देऊ शकता. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की सुख द्या आणि सुख घ्या, हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम काय आहे? हा सद्गुरूंनी नियम काढला नाही, निसर्गाचा नियम आहे. सद्गुरूंनी फक्त शोधून काढला, एवढंच आहे. निसर्गाचा नियम काय? आपल्या वैज्ञानिक सायंटिस्टनी शोधून काढला. निसर्गाचा नियम काय? जशी ॲक्शन तशी रिॲक्शन, ऑपोजिट. ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल अँड ऑपोजिट. मग स्पिरिच्युअल विजडम काय सांगतं की जर स्थूल असेल तर बरोबर आहे, एक बॉल भिंतीवर मारला तर एकच बॉल परत येणार. पण स्पिरिच्युअल जेव्हा सूक्ष्म गोष्ट असते, विचारांसाठी सूक्ष्म गोष्ट असते, तिकडे मात्र तुम्ही जे काही देता ते परत मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन तुमच्याकडे येतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही जे काही द्याल ते तुमच्याकडे मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होऊन येईल. मग आता विचार करा, तुम्हाला काय द्यायला पाहिजे? दुःख द्यायला पाहिजे का? तुम्हाला जे काय पाहिजे याचा पहिला विचार करा. तुम्हाला मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन काय पाहिजे? सुख पाहिजे ना? मग तू सुख द्यायला सुरुवात कर. सर्वांना सुख द्यायला सुरुवात केली, इट बिकम्स अनकंडिशनल. काय प्रश्न नाही, कोणाला द्यायचा प्रश्न देत नाही. कोणालाही दे तू, कोणालाही मदत कर, कोणालाही ज्ञानदान कर, काही कर. तुला जे जे पाहिजे ते तू करू शकतो, पण लोकांना तू आनंद देऊ शकतो. म्हणून सद्गुरू म्हणतात की जीवनाचा पर्पज एकच आहे, तो म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटा, म्हणजेच सुखी व्हा. मग सुखी होण्यासाठी काय केलं पाहिजे? आनंद वाटत राहायला पाहिजे. आता आनंद वाटताना बाकीच्या गोष्टी केल्याच पाहिजे, कारण कर्म करणं हा सुद्धा आनंदच आहे. कर्मातून सुद्धा आपण आनंदच वाटतो. पटतं आहे ना? ऑफिसमध्ये काम करतो म्हणजे काय करतो आपण? आनंद वाटतो, हे लक्षात ठेवायचं. हे पटणार नाही लगेच कोणाला. कसलं काम ऑफिसमध्ये रोज जाऊन काम करायचं, काय कटकटी, रोज तेच जरी केलं तरी ते वापरणारा माणूस प्रत्येक वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही रोज एकच टी व्ही निर्माण करत असाल तुमच्या फॅक्टरीमध्ये, पण तो टी व्ही प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या घरात जातो, आणि एकाच्या जरी घरामध्ये तो घाणेरडा टी व्ही गेला डिफेक्टिव्ह, तर तो तुम्हाला शिवाय देणार, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही समाजाची सेवा करता, समाजाला आनंद देता. जेवढी चांगलं गुणवत्तेचं काम कराल ना, तेवढा आनंद तुम्ही दुसऱ्यांना द्याल. मध्ये मी एका गव्हर्नमेंटचं सेमी गव्हर्नमेंट मला माहीत नव्हता, कंपनीत गेलो होतो. नाही, नुसता फोन केला. आता मला एक आपल्याला सवय आहे की गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच उत्तर नीट मिळणार नाही आणि ते होईल असं वाटत नाही, असं लोकांचा समज आहे. मी तसा समज नाही केला. मी त्याला फोन केला त्या बाईला, आणि मी तिला सांगितलं माझं असं असं काम आहे. तिने मला सांगितलं मी रजेवर आहे, पण मी सोमवारी जॉईन होते, सोमवारी जॉईन झाल्या मी तुम्हाला हे पाठवून देईन. मी म्हटलं आता एक आठवडा आहे, म्हणजे ती काय विसरून पण जाईल असं मला वाटलं, कारण ती रजेवर होती, ती कसली लक्षात ठेवते. सोमवारी मला बरोबर फोन आला, मी विसरून गेलो होतो. सोमवारी तिचा मला फोन आला की साहेब तुमचं जे काम होतं मी केलेलं आहे, तुम्हाला मी तो ईमेल पाठवलेला आहे. मी चार्ज झालो, इतकी सुंदर बोलली माझ्याशी, इतकी चांगली बोलली, किती बरं वाटलं. साधी गोष्ट, पण तिने मला आनंद दिला मला. तर असा आपण कामातनं पण आनंद देऊ शकतो लोकांना, कुठल्याही कामातनं आनंद देऊ शकतो आपण. मग ते एकदम छोटं काम असलं, आमच्याकडे एका मुलानी चहा कप बशी धुणारा मुलगा, पण त्यांनी विचार केला मी कप बशीमधनं आनंद कसा देऊ, धुवून कसा आनंद देऊ. मग तो स्वच्छ धुवायला लागला टिपटॉप, आणि प्रत्येकाला चहा नेऊन देताना त्यांचं भलं कर म्हणायचा, त्यांना एकदम म्हणजे आनंदाने द्यायचा. त्यामुळे लोकांना इतकं तो आला ना चहा द्यायला की लोकांना बरं वाटायचं. हे बरं वाटणं म्हणजे त्यांना आनंद देणं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण कामातून म्हणा कशातूनही आपण आनंदाचं प्रक्षेपण करू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण ऑफिसमध्ये काम करतो म्हणजे काय आपण हे करत नाही, स्पिरिच्युअलच काम करतो, लक्षात ठेवा. कधी करतो? गुणवत्तेने काम केलं, प्रॉडक्टिव्हिटी चांगली दिली, कंपनीचं भलं केलं, राष्ट्राचं भलं केलं, तर तुम्ही चांगलंच काम केलं, म्हणजेच आनंदच दिला, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं की हा आनंद वाटण्यासाठी भरपूर आपल्याकडे मार्ग आहेत, पण हे मार्ग आपण शोधून काढले पाहिजे. शोधायला लागत नाही, सहज आहेत.
फक्त आपल्या डोक्यात एकच पाहिजे की मी दिला की ते मला मल्टिप्लाय म्हणून येणार आहे, म्हणून देताना सावध राहा. देताना सावध राहा. काय द्यायचं ते तू ठरव. आपली देणीघेणी कशी असतात, लग्नाला गेल्यानंतर आपण जर 1000 रुपयाचं पाकिट दिलं, पुढल्याला आपल्याला माहिती आहे 1000 रुपयाचंच परत येणार. आणि लिहून ठेवलेलं असतं ना, त्यांनी ना 1000च दिले, त्याच्या लग्नाला मी बघते, मग त्याच्या लग्नाला पुन्हा 1000चं पाकिट घालून परत. ही देणीघेणी नाही करायची आपल्याला. आपल्याला बिनधास्त द्यायचे सगळ्यांना, कारण दिल्याने आपल्याला मल्टिप्लाय नक्की मिळणं माहीत आहे ना. आणि तोच एकच सुखाचा मार्ग आहे, लक्षात ठेवा. एकमेव. तुम्ही म्हणा आमच्याकडे दुसरे मार्ग नाही. दुसऱ्या मार्गावरनं जे गेले ते सगळे खड्ड्यात पडले, लक्षात ठेवा. कोणीच तुम्हाला आजपर्यंत येऊन सांगणार नाही, जो मोठा कीर्तिवान आहे की मी आनंदी आहे, सुखी आहे. हां, त्यांनी जर पैसा कमवताना हे प्रिन्सिपल पाळत म्हणून सद्गुरू म्हणतात पैसा भरपूर कमाव रे, काय नो प्रॉब्लेम, पण पैसा कमवताना सावध. कोणालाही दुःख न देता, कोणालाही हैराण न करता, कोणाचाही पैसा न घेता जर तू आनंद दिलास आणि पैसा कमवला खूप, तो पैसा तुम्हाला तारक ठरेल, साधक ठरेल, नाही तर तो बाधक ठरेल, लक्षात ठेवा. म्हणून करप्शनने किती पैसा मिळू दे, उपयोगी पडत नाही कधीच. त्याला अशी बोकं असतात, बालदीला बोकं असतात ना, तसं पाण्यात वाहून जातो. मुलं तरी वॅगाबॉन्ड निघतात, मुलं तो पैसा सगळा वाट लावून टाकतात, मुलं शिकत नाहीत, सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात, हे लक्षात ठेवायचं. पण ते प्रॉब्लेम आपल्याच कर्मामुळे मिळालं आहे हे कोणालाही माहीत नसतं. म्हणून हे समजून घ्या, हे समजून घ्या. आणि मग तुम्ही जर सतत लोकांना आनंद देत राहिला तर आनंद तुमच्याकडे पाणी भरेल, हे लक्षात ठेवायचं. सुख हे तुमच्याकडे पाणी भरेल आणि हे सुख परमनंट असेल, लक्षात ठेवा. तिथे टेम्पररी नसणारी. म्हणून करून बघा. जरा तरी लोकांना तुम्ही आनंद दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून आपल्या चेहऱ्यावर समाधान येतं की नाही. तुम्ही सगळ्यांनी हे प्रयत्न केलेलेच असणार. कोणालाही मदत केली तर त्याच्यात, आता आमच्याकडे गोरेसाहेब आलेले आहेत, कुठे बसलेत, हां, हे रिटायर्ड पोलीस ऑफिसर ACP होते. आता ते सगळ्यांच्या मदतीसाठी काम करतात. ते म्हणतात मला तेव्हा पैसा मिळत होता भरपूर, आता मला आनंद मिळतो आहे. म्हणजे आता ते सगळ्यांना मदत करत आहेत. आणि मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो ना, त्याने आपल्याला समाधान मिळतो. नंतर मल्टिप्लाय मॅग्निफाय नंतर ते क्रेडिटमध्ये ठेवून देऊया, आपण अकाउंटला ठेवून देऊया, पण इमिजिएट समाधान मिळतं, हे लक्षात ठेवा. इमिजिएट समाधान मिळतं. जरा तुम्ही साधं सांगतो तुम्हाला, साधा आपला रिक्षावाला, त्या रिक्षावाल्याला मी काल उतरल्यानंतर मी त्याला एवढंच म्हटलं की गॉड ब्लेस यू, देव तुझं भलं करो, असं म्हटलं. काय हसलाय माझ्याकडे बघून. असं कोण म्हणतं, कोण म्हणत नाही. असं म्हटल्यानंतर तो एवढा माझ्या खुशीने माझ्याकडे बघितलं. म्हणजे आपण म्हणतो रिक्षाला काय बोलायचं, ह्याला काय करायचं आहे, घरी कोण आला झाडूवाला त्याला काय, त्यांना पण म्हणून बघा थँक्यू, हां छान काम केलंस म्हणून बघा. आनंद दिला, त्याच्यातनं तुम्हाला काय मिळणार नाही, पण त्याच्यातनं तुम्हाला नेहमी मदत, कधी मदतीला उपयोगी पडेल सांगता येत नाही. कोण सद्गुरूंचं एक अमृततुषार आहे, कोण केव्हा कुठे कधी कसा उपयोगी पडेल सांगता येत नाही. आपल्याला वाटतं पिऊन काय उपयोगी पडणार, तो पण उपयोगी पडू शकतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आनंद दिल्यानेच मिळतो, सुख ही दिल्यानेच मिळतं, अन्न कशानेही मिळू शकत नाही. मग द्यायचं कसं तुम्ही ठरवा. कामातनं पण देऊ शकता, सगळीकडनं देऊ शकता, आणि मग आनंदी आनंद आपल्या जीवनामध्ये. आता दुसरं म्हणजे दुसरं प्रिन्सिपल, आता आपल्याला वेळ फार कमी आहे. दुसरं प्रिन्सिपल म्हणजे आपण इंटरडिपेंडंट आहोत, हे लक्षात ठेवा. आपण एकमेकावर अवलंबून आहोत. ही संपूर्ण जी व्यवस्था आहे ना, सद्गुरूंनी त्याला व्यवस्था नाव दिलेलं आहे. सद्गुरूंनी काय म्हटलं आहे की परमेश्वर म्हणजे काय हो. परमेश्वर म्हणजे जेव्हा तो व्यक्त स्वरूपात आपल्याकडे आहे, ब्रह्मांड रूपात आपल्याकडे व्यक्त झाला आहे, तो व्यवस्था रूपाने व्यक्त झाला आहे. पद्धतशीर व्यवस्था शब्द वापरले आहे. आणि ती स्वयंचलित आहे, स्वयंनियंत्रित आहे, नैसर्गिक आहे, कोणी मुद्दाम निर्माण केली नाही, आपोआप झालेली आहे. पण जी झाली आहे ना ती पद्धतशीर व्यवस्था आहे. तुम्ही जर बघितलं, आपल्याकडे सायंटिस्ट लोक म्हणून आज बरेच आले, तुम्ही ऐकलं BARC मधनं लोक आलेले आहेत. ही संपूर्ण ब्रह्मांडाची व्यवस्था आहे ना, ही व्यवस्था संपूर्ण एकमेकांशी गुंफलेली आहे. म्हणून आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी सगळं एकच आहे. सगळ्यांचं सूत्र पण एकच आहे. जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये चाललं आहे. ब्रह्मांडामध्ये सर्क्युलर सगळं चाललेलं आहे, ते आतमध्ये पण चाललेलं आहे. सगळीकडे एकच सूत्र आहे, एकच पद्धत आहे. म्हणून सद्गुरूंनी त्याला पद्धतशीर व्यवस्था म्हटले. एकच पद्धत.
असं नाही की ती पद्धत वेगळी ही पद्धत, असं नाही. एका पद्धतीने बांधले गेलेले संपूर्ण संपूर्ण ब्रह्मांड म्हणतो आम्ही, नुसतं जग पण म्हणत नाही. संपूर्ण ब्रह्मांड, एक सूर्य दुसऱ्या सूर्याभोवती फिरतोय, दुसरा सूर्य तिसऱ्या भोवती फिरतोय, आपण सूर्याभोवती फिरतो, सगळी व्यवस्था आहे कंप्लीट. आणि प्रत्येक माणूस ही व्यवस्था आहे, प्रत्येक प्राणी ही व्यवस्था आहे. आणि प्रत्येकाला एक पर्पज आहे, लक्षात ठेवा, प्रत्येकाला एक पर्पज आहे. पर्पजशिवाय कोणी आला नाही जगामध्ये. पण प्रत्येकामध्ये विविधता आहे, ही पुन्हा एक व्यवस्था आहे. सगळे एकाच स्किलचे नाहीत, निरनिराळ्या स्किलचे लोक आहेत. त्यामुळे संपूर्ण जर तुम्ही बघितलं ब्रह्मांड, संपूर्ण शरीर बघितलं तरी तुम्हाला कळेल सगळीकडे व्यवस्था आहे, सुंदर व्यवस्था. कुठे व्यवस्था नाही असं नाही. शरीरामध्ये बघितलं तर अचंबित होतो आपण, अचंबित. एवढ्याशा ह्याच्यामध्ये लक्ष लक्ष सेल राहू कसे लागतात हा आपल्याला प्रश्न पडतो. एवढंसं ब्लड घेतलं तर त्याच्यामध्ये केवढे सेल्स असतात. आतमध्ये जी व्यवस्था आहे ना, ती जर उघडली तर पुन्हा बसवणं कठीण जाईल. तिकडल्या तिकडे उघडतं म्हणून बरं आहे. सगळी जर काढून पुन्हा बसव म्हटलं तर जमणार नाही लोकांना, एवढी कठीण व्यवस्था आहे. मग सांगायचा मुद्दा काय आहे की संपूर्ण व्यवस्था आहे ना, ही इंटरडिपेंडंट आहे. इंटरडिपेंडंट, इंटरकनेक्टेड, दोन शब्द वापरले मी. इंटरडिपेंडंट आणि इंटर कनेक्टेड आहेत, सगळे कनेक्शन आहे एकमेकांना. कोणी एकामेकाशिवाय राहू शकत नाही, कोणी. आपण निसर्गाशिवाय राहू शकत नाही. अन्न, हवा आणि पाणी, तीन गोष्टीशिवाय आपण राहू शकत नाही. आणि या तिन्ही गोष्टी आपल्याला नेचरमधनं मिळतात, म्हणजे आपण निसर्गावर अवलंबून आहोत. तसं आपल्यावर दुसरा प्राणी अवलंबून आहे, दुसऱ्या प्राण्यावर तिसरा प्राणी अवलंबून आहे. असं संपूर्ण चक्र आहे, चक्र. सगळं ब्रह्मांड एकमेकावर अवलंबून आहे, सगळे ग्रह एकमेकावर अवलंबून आहे. हे सगळी मजाच आहे. आणि ही सगळी व्यवस्था, ह्याला सद्गुरूंनी परमेश्वराचं व्यक्त रूप म्हणून सांगितलं. हे व्यक्त रूप आहे परमेश्वराचं. पद्धतशीर व्यवस्थेने तो व्यक्त झालेला आहे. मग तो शरीराच्या ठिकाणी सुद्धा व्यक्त आहे, आणि पुन्हा जिथे जिथे व्यक्त झाला तिथे आतमध्ये तो आहे वास करून, म्हणून वासुदेव. जे जे म्हणजे आपलं शरीर व्यक्त झालं, आतमध्ये तो वास करू नये. दगडामध्ये पण वास करू नये, या दगडामध्ये सुद्धा वास करून असतो. म्हणजे काही लोकांना आपण दगड म्हणतो, त्या दगडामध्ये सुद्धा वास करून असतो, प्राण्यामध्ये सुद्धा वास करून असतो. पण तो कसा वास करून असतो हे लोकांना माहीत नाही. तिथे थोडंसं आपल्याला अध्यात्मातली प्रिन्सिपल समजली पाहिजे. ते असू दे, ते बाजूला ठेवू आपण, अध्यात्म बाजूला ठेवूया. फक्त आपण त्याचं शहाणपण वापरूया. आपण जेव्हा एकमेकावर अवलंबून असतो तेव्हा एक लक्ष ठेवायचं की मी एकटा सुखी होऊ शकत नाही. का? तर मी इंटरडिपेंडंट आहे. मी एकटा यशस्वी होऊ शकत नाही. का? तर मी डिपेंडंट आहे दुसऱ्यांवर. मी एकटा जगूही शकत नाही. पटतंय? मी एकटा जगूही शकत नाही. अरे मग कशाला वट करतो, मी 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 करून कशाला फिरतो सगळीकडे? इथे मी नुसतं बसलोय ना, ह्याच्यासाठी किती लोकांनी काम केलेलं आहे. इतके कार्यकर्ते जेव्हा झटले तेव्हा हा कार्यक्रम झाला. एकटा काही करू शकत नाही, लक्षात ठेवा, एकटा काही करू शकत नाही. म्हणून पुन्हा मी रिपीट करतो, एकटा यशस्वी होऊ शकत नाही, एकटा सुखी होऊ शकत नाही, आणि एकटा जगू शकत नाही. मग एकटा जगू शकत नाही तर मग सर्वांना घेऊन जगणं, सर्वांना जवळ घे. सर्वांना जवळ घेऊन जर तू काम केलंस ना, यू विल बी 100% सक्सेसफुल. सगळ्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही होतं. मध्ये मी एक वाचलं होतं की द्राक्ष आहेत ना, द्राक्ष जर आपण विकत घ्यायला गेलो तर तो घड असो ना, घड, त्याची किंमत 80 रुपये समजा धरून चला, 80 रुपये किलो असेल. तर ती तुटलेली असतात ना, पडलेली, त्या द्राक्षांची किंमत, त्यांनी एकाने विचारलं की ह्या द्राक्षांची किंमत किती? ही चांगली आहेत ना? हो, ती चांगली आहे, पण ती घडापासून तुटलेली आहे. मग ह्याची किंमत, ह्याची 30 रुपये. म्हणजे 80 रुपयाची किंमत एकदम 30 रुपयावर आली. का आली? घडापासून तुटला म्हणून. म्हणून एकटा माणूस जेव्हा घडापासून लांब व्हायला बघतो ना, समाजापासून लांब व्हायला बघतो, कुटुंबापासून लांब व्हायला बघतो, हे सगळं डेंजरस आहे, लक्षात ठेवा. तुमची व्हॅल्यू एकदम झिरो होते. म्हणून घड म्हणजे गड जिंकला पाहिजे आपण, गड जिंकला पाहिजे. गड कसला जिंकला पाहिजे? सगळ्यांना घेऊन जाण्याचा. शिवाजी महाराज जिंकले कशाला? शिवाजी महाराजांनी सगळ्यांना जवळ केलं. मग तो मुस्लिम असू दे, कुठल्याही धर्माचं त्यांनी बघितलं नाही, कुठल्या जातीचा धर्माचा बघितलं नाही, सगळ्यांना एकत्र केलं, एकत्र करून प्रेम दिलं, डेलिगेशन केलं, सगळं काही केलं त्यांनी. म्हणून ते सक्सेसफुल नेतृत्व म्हणतात. नेतृत्व असं सक्सेसफुल होत नाही हो.
ते नेतृत्व सक्सेसफुल कधी होतं, ते जेव्हा सगळ्यांना जवळ करतात तेव्हा, हे लक्षात ठेवा. म्हणून घड आपल्याला जर आपली किंमत जर आपली वाढवायची असेल तर आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. मग ते कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही वेगळे पडला, जोपर्यंत पैसा आहे, सत्ता आहे, तोपर्यंत आपण अरे आपल्याला गरज नाही, त्यांची गरज नाही, यांची गरज नाही, असा तो मोठा अहंकारी होतो. पण जेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो की तेच माणसं उपयोगी पडतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इंटरडिपेंडंट आहोत आपण. म्हणजे काय केलं पाहिजे आपल्याला, आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, आपण एकमेकांना जमवून घेतलं पाहिजे, एकमेकांशी जवळ राहिलं पाहिजे, एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवलं पाहिजे. हे जर तुम्ही करू शकला तर तुमची प्रगती नक्की, नाही तर अधोगती, हे लक्षात ठेवायचे. म्हणून इंटरडिपेंडंट हे खूप महत्त्वाचा विषय मी सांगितला. नंतर तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे इंटरकनेक्टेड. आपण सर्व एकमेकांना जोडलेले आहोत. हे मी साध्या भाषेत म्हणतोय, खरं म्हणजे आपण सर्व एकच आहोत. स्पिरिच्युअल भाषेमध्ये काय, सर्व एकच आहे. मग सद्गुरू नेहमी म्हणायचे, बोलतो कोण, मी. ऐकतो कोण, मी. सगळे तुम्ही काय म्हणणार, मी ऐकतो, बरोबर. म्हणजे हा मी म्हणणारा जो आतमध्ये आहे ना, तो एकच आहे, हे लक्षात ठेवायचं. एकच आहे. म्हणजे खरं आपण वेगळे नाहीच आहोत. म्हणून मी एकीकडे असं म्हटलं होतं, आम्ही जेव्हा कन्व्हेन्शनला गेलो अमेरिकेला, तेव्हा मी सांगितलं इट इज नॉट माय लाईफ. कारण अमेरिकेमध्ये इट्स माय लाईफ म्हणतात, माहीत आहे ना तुम्हाला. इट्स माय लाईफ, डोंट इंटरफेअर. आईवडिलांना पण सांगतात डोंट इंटरफेअर, आय विल सी व्हॉट आय डू वॉन्ट टू डू, इट्स माय लाईफ. मग मी त्यांना सांगितलं इट इज नॉट माय लाईफ, इवन इट इज नॉट आवर लाईफ, इट इज वन लाईफ, असं मी सांगितलं त्यांना. पण आता वन लाईफ आपण जरा बाजूला ठेवूया, ॲटलिस्ट इट इज आवर लाईफ. म्हणजे सगळे मिळून आपण एकमेकांना कनेक्टेड आहोत. किती कनेक्टेड आहोत, माझ्या मनामध्ये जो विचार तुमच्याबद्दल येईल तो तुमच्यापर्यंत पोचतो, माहिती आहे तुम्हाला. याला व्हायब्रेशन थिअरी म्हणतात. व्हायब्रेशन, विचार हा व्हायब्रेशन आहे, सगळं व्हायब्रेशनमध्येच आहे. आपलं शरीर पण व्हायब्रेट होते, आपल्याला माहीत नाही आहे. सगळ्या गोष्टी व्हायब्रेट होत असतात, पण ती फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅच होत नाही, आपल्याला दिसण्याला, आपल्याला दिसत नाही ती फ्रिक्वेन्सी. म्हणून प्रत्येक विचार ही व्हायब्रेशन आहे आणि ती पोचते. म्हणून तुम्ही मनातल्या मनात कोणालाही शिव्या दिल्या, बाहेर कसे आहोत हो, छान ना, मेला कसला चोर लेखाचा, आतून शिवी दिलेली त्याच्यापर्यंत पोचते. तुम्ही म्हणा कशावरनं, त्याच्याकडनं तुम्हाला तसाच प्रतिसाद मिळणार. देवाकडे प्रसाद म्हणतो आपण, देव आपल्याला प्रसाद देतो, इथे प्रतिसाद म्हणतो. मग आपल्याला प्रतिसाद सगळीकडे असंच मिळतो. म्हणून काही काही बायका म्हणतात त्याची नजर बरोबर नाही. नजर कसली बरोबर नाही, डोळे एकच, तो डोळ्यांनी पाहतो, आम्ही पण डोळ्यांनी पाहतो. मग त्याची नजर का नाही, कारण त्याचे विचार खराब आहेत. ते विचार त्याच्यापर्यंत पोचतात, हे लक्षात ठेवा. का, देयर इज अ कनेक्शन. सगळेजण जोडलेले आहेत, कोणी जोडलेलं नाही असं नाही. फक्त स्मरणाचं बटन दाबलं रे दाबलं की लगेच प्रवाह सुरू. जसं इलेक्ट्रिसिटी, बटन दाबलं की प्रवाह सुरू, तोपर्यंत बंद असणार इलेक्ट्रिसिटी. कनेक्टेड आहेत सगळेजण, आपण सगळे कनेक्टेड आहे. पण आपण जेव्हा स्मरण करू एखाद्याचं, बघा आपल्याला अनुभव आहे, एखाद्याचं आपण जोरात स्मरण करतो तेव्हा बरोबर ते आपल्या पुढे येतात. गणेश कुमारांना मी आत्ता म्हटलं, गणेश कुमारांची मला आठवण झाली एकदा. कशावरून आठवण झाली ते पण सांगतो. कारण हे गणेश कुमार आमचे लहानपणाचे ओळखीचे, माझे काका, त्यांचे गुरु भजनातले. तर आमच्याकडे ते यायचे, आम्ही पण तेव्हा भजनाला जायचो, सगळं ऐकायचो. तर त्या दिवशी काहीतरी ताटी आहे, समाधीच्या अभंगावरून मला लक्षात आलं. आणि मी म्हटलं आपलं गणेश कुमारांचं आपण ऐकलं पाहिजे, कुठेतरी असणार. म्हणून मी यूट्यूबवर जाऊन सगळीकडे शोधलं, ते समाधीचे अभंग सगळे मिळाले नाहीत मला. पण मग मी बाकीची त्यांची भजनं ऐकली. पण मी त्यांचं ऐकलं, त्यांचं स्मरण केलं असेल तर हा जो हॉल जेव्हा बुक करायला आले तेव्हा सगळेजण ह्यानंच भेटले, गणेश कुमारना. आणि गणेश कुमारने सांगितलं, अरे प्रल्हाद पैना मी चांगला ओळखतो लहानपणापासून. अरे म्हणजे बघा, मी स्मरण केलं आणि आपला संबंध लगेच इकडे आला. म्हणजे स्मरण केलं रे केलं की माणूस जोडला जातो, हे लक्षात ठेवा. स्मरण पोचतंच, पण चांगलं स्मरण केलं तर चांगलं पोचेल, वाईट केलं तर वाईट पोचेल. म्हणून एक लक्षात ठेवा, साध्या साध्या टिप्स आहेत या, पण आपण त्या कधीच पाळत नाही. बॉस म्हणजे खराबच. बॉसला शिव्या देण्यामध्ये जी मजा असते तो नसताना, तो असताना करायची हिंमत नाही ना. असताना साहेब काय करू,
तो गेला रे गेला की सगळे बसतात. काय कळतं त्याला? अरे त्याला कळतं म्हणून तो पॉज झाला, तू असाच राहिला. हे कोणाला कळत नाही, ही मजा वाटते. प्रत्येक असंच म्हणतो, त्यांना काय कळतं? अरे त्यांना कळतं ते तुला कळत नाही म्हणून तो तर एवढा मोठा झाला. एक लक्षात ठेवायचं, आपल्याला कळत नाही हे पण कळलं ना खूप झालं. ते पण लोकांना कळत नाही की आपल्याला कळत नाही म्हणून. आपणच मोठे, आपणच शहाणे. एकदा मी शहाणपण शब्द वापरल्यानंतर मला म्हटलं, कोण ठरवणार हो शहाणपण? शहाण कोण? शहाणा कोण? कोण ठरवणार? म्हटलं कोणीच ठरवायचं नाही, नेचर ठरवेल, निसर्ग ठरवेल काय शहाणपण आणि काय नाही, हे निसर्ग ठरवेल. तुम्ही नका ठरवू. निसर्गाबद्दल तर चॅलेंज करता येणार नाही. निसर्गाची एक गंमत सांगतो. सनफ्लॉवर म्हणतात ना, सनफ्लॉवर, सूर्यफूल. हे सूर्यफूल जेव्हा उगवतं ना तेव्हा ते सूर्याच्या दिशेने जातं, टर्न करतं. सूर्य हसायला लागले की ह्या साईडला टर्न करतं, असं टर्न करत असतं सूर्याच्या दिशेने. पण एकाने प्रश्न विचारला की सूर्य नसेल तर काय होतो? सगळ्यांना प्रश्न पडला. सूर्याच्या दिशेने टर्न होते, मग सूर्य गेल्यानंतर काय करायचं? किंवा क्लाउडी असेल तर काय होतं? नेचरनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. काय केला? खाली नाही बघितलं, दोघांनी एकमेकांकडे बघायला सुरुवात केली. आता टाळ्या वाजवा. कळलं असेल तर. सनफ्लॉवर्स जर सन नसेल, क्लाउडी डेज असतील तर ते एकमेकांकडे बघतात. प्रत्येक सनफ्लॉवर एकमेकांकडे बघतो. म्हणजे काय? एनर्जी घेतो, तिकडून एनर्जी घेतो. सूर्याकडनं एनर्जी नाही मिळत तर एकमेकांकडनं एनर्जी घेतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे निसर्ग काय सांगतो? निसर्ग सांगतो एकमेकांकडनं घ्या, एकमेकांना धरून ठेवा, एकमेकांकडनं एनर्जी घ्या, एम्पॉवरमेंट व्हा, एकमेकांकडनं शक्ती घ्या आणि मोठे व्हा. एकमेकांकडनं घ्या, एकमेकांकडनं, नाही तर एकाचकडनं घेऊ नका. एक मेक म्हणतो मी, दुसरे आपण पण द्यायला पाहिजे. म्हणजे सांगायचं म्हटलं निसर्ग सगळ्या गोष्टी सांगतो. तडजोड निसर्ग सांगतो, आम्ही सांगत नाही. तडजोड वृत्ती पाहिजे का? निसर्ग सांगतो. तडजोड करायला शिकलं पाहिजे माणसाने. नाही तर तुम्ही ताठ राहिला की ताठच होणार. ताठ व्हायला वेळ लागत नाही, 4 माणसं घेतणार. मग सद्गुरू म्हणतात ताठ होऊ नका आताच, जेव्हा व्हायचं तेव्हा बघूया. मग ते पुण्याचं काम समजलं जातं. ताठ यायल्यानंतर घेतलं ना, म्हणजे अगोदर त्याला आनंद देणं हे पुण्याचं काम नाही. जीवनात जगत असताना रडवायचं, त्याला खूप वाट लावायची, आणि मग तेव्हा घेऊन जातात ना तेव्हा खांदा दिला की पुण्याचं काम. वा वा वा, कसलं पुण्याचं काम? जेव्हा जिवंत असताना काय केलं नाही त्यासाठी, नंतर खांदे कसले जमल्याचे. मग सांगायचं मतलब काय की आपण एक लक्षात ठेवायचं की आपण निसर्गानं तडजोड शिकवतो आपल्याला. निसर्ग काय, आमच्याकडे एक घाटेघरला हे आहे, तिथे झाड आहे ना, हे असं करून गेलेलं आहे. कारण वरतून वायर होत्या, वायरला ते तेवढं शहाणं असतं, वायरला जाऊन बिंडणार नाही. मग ते वायरच्या बाजूने असं करून वरती गेलं, म्हणजे तडजोड केली. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला जे जे शहाणपण सद्गुरू शिकवतात ना, त्याला निसर्ग नियमाचा बेस आहे, स्पिरिच्युअलिटीचा बेस आहे. त्या बेसवरच सद्गुरू सांगतात. सद्गुरू सांगत नाही की मी शहाणा नाही तुम्ही शहाणा नाही, असं नाही. शहाणपण हे तिथूनच येतं. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? निसर्ग नियमच. निसर्ग नियम म्हणजे काय? फक्त विज्ञान नाही, लक्षात ठेवा. लोकांना वाटतं की विज्ञान म्हणजे सगळं काही. विज्ञान हे फक्त स्थूल गोष्टीचं सांगितलं, सूक्ष्म गोष्टी सांगायला विज्ञान उपयोगी पडत नाही. मग तिथे लागतं ते प्रज्ञान लागतं, लक्षात ठेवा. तिथे लागतं ते स्पिरिच्युअलिटी लागते. म्हणून आता हळूहळू वैज्ञानिक जवळजवळ यायला लागलेले आहेत. त्यांना एवढे प्रश्न पडत गेले, त्याची उत्तरं मिळत नव्हती. एडिसनला कोणीतरी विचारलं, एडिसनला काय विचारलं की तुम्ही एवढे बल्बचे शोध लावले, इलेक्ट्रिसिटी, प्रकाशाची काय काही उपकरणं तयार केली, मग तुम्ही चर्चमध्ये कशाला जातात? तुम्ही एवढे मोठे सायंटिस्ट, तुम्ही चर्चमध्ये कशाला जातात? त्यांनी सांगितलं बाहेर ये. चर्चमधनं बाहेर आल्यानंतर सूर्य दाखवला. हा जो बल्ब ज्यांनी बनवला ना त्याला मी मानतो. मी बल्ब बनवले असले तर तो जो बल्ब ज्यांनी बनवला त्या बल्ब बनवण्याला मी मानतो. आणि हीच शक्ती जी आहे ना, ही शक्ती निर्मिती करते. निर्मिती, संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती त्याच्याकडनं झालेली आहे. त्यामुळे तो नाही म्हणणं शक्यच नाही कोणाला. म्हणून सायंटिस्ट लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. डॉक्टर हॉकिन्स ते लॉपर्यंत आले होते. लॉ, गॉड इज लॉ म्हणाले. सद्गुरू बोलले हळूहळू पोचेल आमच्यापर्यंत. आता ते बोलले लॉ. सद्गुरू म्हणतात नुसता लॉ नाही, तो पद्धतशीर व्यवस्था म्हणून सद्गुरू नाव. इट इज अ डिव्हाइन सिस्टम अँड इट इज इन ऑर्डर. पद्धतशीर, सूत्र एक, सूत्र एका सूत्राने बांधलेलं आहे सगळं. असं नाही एक पद्धतशीर व्यवस्था वेगळी, एक दुसरी, असं नाही. एका
नर नादी, नर आणि मादी एकच सूत्र सगळीकडे, सगळीकडे एकच सूत्राने बांधलेलं आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण इंटर कनेक्टेड आहोत. मग आपण काय केलं पाहिजे? साधी गोष्ट आहे. आपण काय केलं पाहिजे? आपण लोकांना चांगले वाईब्स पाठवून देऊया ना, व्हायब्रेशन्स. काय जातं काय बाचं आपल्या चांगलं बोलायला काय बिघडतं का? तिथे बसून एकत्र बसून बॉसची उगीच काढण्यापेक्षा म्हणा ना, बॉसचं भलं होऊ दे, जेव्हा बॉसचं भलं होऊ दे, जेव्हा बॉसचं कल्याण होऊ दे, जेव्हा बॉसला भरपूर प्रमोशन मिळू दे, म्हण ना. तू त्याचं प्रमोशन म्हणता म्हणता तुला मिळेल, लक्षात ठेव. तुला भरपूर प्रमोशन मिळतील, पण त्याच्यासाठी करू नकोस. मनापासून त्याचं शुभचिंतन कर. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं? सद्गुरू म्हणतात साधं काय मोठं करायचं नसतं, शुभचिंतन करत राहा. पण तेच मोठं झालंय आता. दुसऱ्याला चांगलं म्हणणं म्हणजे मोठ्याने म्हणणं तर कठीणच, आतून म्हणायला पण चालत नाही ना, आतून जास्त दुखतं. मनापासून जर दुसऱ्यांचं चांगलं होणं म्हणणं हे अजून दुखतं. बाहेरचं निदान चला लोक लज्जेस्तव म्हणतात, देव तुझं भलं करो म्हणतं, मग आतून म्हणतं नको, वाटोळच कर. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जे बोलाल ना ते अंतर्मन ऐकत असतं. अंतर्मन आपल्याकडे जे सबकॉन्शियस माइंड म्हणतं ना ते आपल्याकडे ऐकत असतं. तुम्ही जे म्हणाल ना वाटोळं कर त्याचं, तो आणि तू वेगळाच नाही, तुझंच करणं पहिल्यांदा. पण तो आणि तू एक त्याच्या दृष्टीने एकच आहे ना. अंतर्मनाच्या दृष्टीने संपूर्ण हे एकच आहे, वेगळं कोण नाही. मग तुला वाटोळं व्हायची इच्छा आहे ना, वाटोळं घे. तुला दुसऱ्यांचं वाटोळं म्हटलं की तुमचं पहिलं वाटोळं. दुसऱ्यांचा द्वेष केला तर तुमचा द्वेष होईल सगळीकडनं, एक लक्षात ठेवा. म्हणून साधी सद्गुरूंनी सांगितलं, स्पिरिच्युअलिटी जाऊच नका तुम्ही, जास्त डोकं तापून घ्यायचे. साधी जी सद्गुरूंनी विजडम दिलाय ना तो वापरा. सद्गुरूंनी काय विजडम दिला? आनंद देत राहा, शुभचिंतन म्हणत राहा लोकांबद्दल. काय जातं आपलं बोलायला असं? म्हणून सद्गुरू म्हणतात जिथे जाईल तिथे पहिलं घरापासून सुरू करा. घरापासून करणं सगळ्यात कठीण. घरच्या माणसाला कशाला, भावाबिवाला चांगलं म्हणणं नाही जमणार आपल्याला. बाहेर मी मित्रांना म्हणेन, बाहेरचा अननोन माणसाला मी म्हणेन त्याचं भलं होऊ दे, पण भावाचं भलं झालं तर उद्या मला आणखीन भाव खाईल. जरा त्याची मुलगी जरा वरती यायला लागली की याचं जळायला लागते. त्याची मुलगी जास्त मार्क मिळवते माझ्या मुलापेक्षा. बाकी समाजामध्ये दुसरे मिळवतात त्याच्याबद्दल काय पडलेलं नसतं. म्हणजे जगामध्ये कुठलाही नंबर पहिला येऊ दे कोणाचाही, पण माझ्या नातेवाईकाचं नको. आणि ते म्हणजे दुखतं ना. म्हणून एक लक्षात ठेवा, पहिलं घरापासून सुरू करा. कारण घर हे पहिल्यांदा सुधारलं ना आपलं, घरामध्ये आनंदी आनंद झाला ना की मग बाहेर आनंदी आनंदच आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपली मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल, लक्षात ठेवा. सद्गुरू काय म्हणतात, परिस्थिती बदलायला मागे लागू नका. त्या बॉसला जाऊन चेंज करण्याचा प्रयत्न करू नका. आतून मनस्थिती बदला. आतून फक्त बॉसचं चांगलं चांगलं म्हणत राहा, बॉस बदलेल तुमच्याकडे बदलेल, दुसरीकडे नाही बदलणार. तो तसाच राहणार. बाकीचे तुम्ही म्हणा असा कसा बदलेल, नुसतं त्याला म्हणून तो काय स्वभाव त्याचा बदलेल नाही. तो फाईल फेकून मारणारच सगळ्यांना, तुला नाही मारणार. तुला या 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 म्हणणार. हा फरक होईल, लक्षात ठेव. म्हणून आपण ज्याला ज्याला चांगलं बोलू ना मनापासून, तो माणूस तुमच्या जाळ्यात आलाच समजा, अडकलाच समजा तुमच्यामध्ये. मग असे सगळ्यांना अडकवा ना आणि द्राक्षाचं घड बनवा ना मस्त. म्हणून कुटुंबामध्ये लक्षात ठेवा, कुटुंबामध्ये सुरुवात करा. किती वाईट असू दे. आमच्याकडे एक मुलगी आली होती, ती म्हणे नाही हो त्या सासूबद्दल मला कसंच चांगलं म्हणता येत नाही हो. म्हटलं म्हण ना कसं तरी. मी पण अजिजी केली, अगं म्हण ना, चांगली होईल ना, नंतर मग तुला आवडेल ना तिच्याशी बोलायला आणि वागायला. मग तिने विचार केला, हुशार होती, अमेरिकेला राहते ती. तिने काय विचार केला की माझ्या सासूने मला एवढा चांगला नवरा दिला, एवढं तरी चांगलं काम केलं तिने, बाकीचं काही जाऊ दे, पण एवढा चांगला नवरा मला देण्याचं काम ज्या सासूने केलं त्या सासूबद्दल मी कृतज्ञ आहे, असं तिने म्हणायला सुरुवात केली. तिचं भलं होऊ दे, तिचं कल्याण होऊ दे असं म्हणायला सुरुवात केली. तिने फाइंड आउट केलं काय चांगलं आहे. फाइंड आउट कधी कधी करायला लागतं काही काही माणसाच्या बाबतीत, पण काहीतरी चांगलं असतं ते लक्षात ठेवा. असं नाही की कोणच एकदम वाईट असतो, काहीतरी चांगलं असतं त्याच्याकडे. तर ते चांगलं पकडून त्याचं आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता आपण शुभचिंतनच आहे. हायेस्ट लेवल ऑफ शुभचिंतन म्हणजे कृतज्ञता, लक्षात ठेवायची. म्हणून सतत आपण कृतज्ञता व्यक्त करत राहायचं, त्याचं भलं होऊ दे असं म्हणत राहायचं. म्हणजे काय होतं की हळूहळू माणसं सगळी जोडली जातात. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर यश पाहिजे असेल
सक्सेस पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, तर माणसं जोडणं हा एकच उपाय, दुसरा उपाय नाही. नाही तर कंपनीमध्ये मोठा व्हाईस प्रेसिडेंट झाला, घरी बायकोची जमत नाही, बायको घटस्फोट घ्यायला मागे लागले, कसलं शांती मिळणार, काय मजा मिळणार आयुष्यामध्ये. इथे प्रमोशनचं लेटर, इथे ह्याचं घटस्फोटाचं लेटर. बॅलन्स पाहिजे, बॅलन्स. आणि हे कधी होईल? सुखाने शुभचिंतन करत राहा. तुम्हाला सांगतो, हळूहळू इतका बदल होत जाईल. सद्गुरूंनी ही साधना जी दिली आहे ना, दुसऱ्यांचं भलं कर म्हणण्याची, ही दिव्य साधना आहे, डिव्हाइन. आय एम टेलिंग यू. आज आमचं अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सगळीकडे आमचं चालू आहेत कामं. सगळीकडे लोकांचे अनुभव, ट्रिमेंडस अनुभव, ट्रिमेंडस. फक्त काय? भलं करची साधना. सगळ्यांना भलं कर, भलं कर म्हणत राहा. जो दिसेल त्याला पकडा आणि कानाखाली वाजवू नका. आपल्याला सवय आहे कानाखाली वाजवायची. पहिली पकडा आणि त्याच्या मनातून त्याला शुभचिंतन करा. काही लोकांना डायरेक्ट केलं ते चालतं. आता रिक्षावाल्याला देव तुझं भलं करो असं म्हणू शकतो, पण समोरून बॉस आला तर देव तुझं भलं करो म्हटलं, तो बघत ना काय म्हणतोय. काही ठिकाणी तेवढं शहाणपण वापरायचं, कुठे मोठ्याने म्हणायचं, कुठे छोट्याने हळू म्हणायचं. पण आतमध्ये म्हणा, समोरून बॉस येतोय ना, हसा आणि आतून काय म्हणा, देवाचं खूप भलं कर, देवाचं खूप भलं कर. खूप शब्द वापरा, मोठा, मनापासून. हे जर तुम्ही करायला लागला ना, बॉस तर तुमच्यावर खुश होईलच, पण तुमचं प्रमोशन, तुमचं सगळं काही चांगलं होईल. म्हणून सगळ्यांबद्दल नुसतं बॉसला घेऊन बसू नका. तुमचे सबऑर्डिनेट्स, त्यांचं पण, त्यांच्यामुळे तुम्ही आहात, त्याचं भलं कर म्हणत राहा. सगळ्यांचं म्हणत राहा. जो कोणी असेल त्यांच्याबद्दल म्हणत राहा. जो पकडेल, मिळेल त्याला पकडा आणि म्हणा. काय फरक पडत नाही ना. समाजामध्ये एवढी माणसं, तुम्ही आता एवढे बसले, मी आल्याला काय केलं? देवा सर्वांचं भलं कर म्हटलं आणि बसलो इथे. काय केलं पाहिजे? आपल्याला काय करायचं नसतं याच्यामध्ये. कुठेही पैसा नाही. एक पैसा खर्च आहे. पै सांगतात ते, एक पैसा खर्च नाही. कुठले गंडे दुरे देत नाहीत, गंडवत नाहीत तुम्हाला. दोरे, भस्म, भुस्म काही देत नाहीत. फक्त सांगतात शुभचिंतन कर. आणि ते काय उगीच सांगत नाही. जर चांगलं म्हणून सगळेच सांगतात, पण त्याच्यामागे भरपूर सायन्स आहे, लक्षात ठेवा. हे शुभचिंतन का करायचं ह्याच्यासाठी मोठं सायन्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या कोर्सला यायला लागेल. पण मी कोर्सची ॲडव्हर्टाईज करत नाही, इकडे जागो सांगतो. पण डिटेलिंग आम्ही शिकवतो सगळ्या गोष्टी. आता स्पिरिच्युअल विजडम हा आमचा कोर्स आहे खरा मोठा, 2 दिवसाचा. त्याच्यामध्ये आम्ही सगळं डिटेलिंग करतो. पण डिटेलिंग 1 तासात करता येत नाही. म्हणून तुम्हाला जर आणि शिकायची इच्छा असेल, आम्ही शिकवतो. पण शेवटी आम्ही हेच सांगणार आहे. पण ते का सांगणार जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा मग तुम्हाला ते पटेल. नाही तर लगेच पटत नाही आपल्याला. हे सगळे सांगतात, सगळ्यांना प्रेम करायचं सगळेच सांगतात. का करा, का का प्रश्न आपल्याकडे नेहमी असतो. म्हणून का ह्या प्रश्नाची उत्तरं जर पाहिजे असेल तर आपण पुस्तकं वाचली पाहिजे, ज्ञान आणखीन घेतलं पाहिजे, तर मिळेल ना काची उत्तरं. नाही तर मिळणार नाही आपल्याला. म्हणून ही भलं करची साधना सद्गुरूंना वेल विशिंग स्ट्रॅटेजी म्हणतो आम्ही त्याला अमेरिकेमध्ये. ती एवढी लोकांमध्ये पॉप्युलर होत चाललेली आहे की काय करायचं काय नाही. जो दिसेल त्याला पकडायचं, मनातल्या मनात पकडू नका. मनातल्या मनात म्हणत देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा कर. सुखाचा म्हटलं की तुमचा संसार सुखाचा होणार, हे लक्षात ठेवायचं. साधं आहे. ॲक्शन अँड सायन्सचा नियम आहे. आणि काय मोठं सांगत नाही आम्ही, पण हे जे तुम्ही केलं तर तुम्हाला सगळं काही मिळेल. म्हणून एक काजूची बरणी म्हणून एक गोष्ट मी वाचली. काजूची बरणी, त्याच्यामध्ये मुलांनी काजूच्या बरणीमध्ये हात घातला. हात घातल्यानंतर हात गेला आतमध्ये, कारण हात असा गेला ना. हात गेल्यानंतर मूठ काजू काढायला मग बाहेर काढता येईना. बाहेर कशीच काढता येईना. शेवटी आजोबा होते. आजोबा बोलले, अरे काजू सोड तर तुझी मूठ बाहेर येईल. मग तो काजू सोडल्यानंतर जी हात बाहेर येतो. याचा अर्थ काय? जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टी धरून ठेवतो. किती धरून ठेवतो? याच्याबद्दल द्वेष, याच्याबद्दल राग, याच्याबद्दल मत्सर, याचं वाटोळू दे, सगळ्या गोष्टी इतक्या मनात धरून ठेवतो आपण. आणि हे धरून ठेवल्यामुळेच आपलं मोकळे होत नाही. आपण मोकळं व्हायचं असेल ना तुम्हाला, मन साफ, तर सगळ्यांना माफ करून टाका. सगळ्यांना माफ म्हणजे मन साफ होणार तुमचं. जेवढं मन निर्मळ होत जाईल तुमचं, आणि मन शुभचिंतनाने निर्मळ होत जाईल, आणि खरं मनापासून तुम्ही लोकांचं शुभचिंतन करत गेला, तर बघा काय होतं आयुष्यामध्ये. चमत्कार, चमत्कार, परिवर्तन. चमत्कार म्हणजे परिवर्तन आयुष्यामध्ये.
आणि ह्याच्याचा फायदा काय, पुन्हा जगामध्ये क्रांती होईल. ही जर जीवनविद्या जगात सगळीकडे गेली, प्रत्येकजण सगळ्यांचं भलं म्हणत राहिला तर काय होईल तुम्ही विचार करा, काय होईल. मला काही लोक म्हणतात पाकिस्तानमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही लेक्चर द्या म्हणून. ते पण ऐकतील. आणि आमच्याकडे मुसलमान लोक सुद्धा ऐकतात. मुसलमान लोक आमच्याकडे प्रार्थना म्हणतात, आहे कुठे तुम्ही, असं आमच्याकडे काय नाही. ख्रिश्चन सगळे लोक येतात, जैन बिन सगळे लोक येतात आमच्याकडे, आणि सगळेजण ह्याच्यातलं जे पाहिजे ते आपल्याला घेतात आणि आपलं लाईफ सुखी करतात. आपली वेळ होत आली आहे. शेवटी मी प्रार्थनेवर बोलतो, कारण भलकाची साधना इंडिव्हिज्युअल करायची असते. म्हणजे जो मिळेल त्याच्याकडे बघून भलकाची साधना करायची, आणि एरवी आपण प्रार्थना म्हणायची असते. मी जी प्रार्थना सुरुवातीला म्हटली, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, हे सर्वांसाठी मी म्हटली. त्यामुळे आपण सर्वांना कनेक्ट होतो, लक्षात ठेवा. पण ज्याचं स्मरण करतो त्याला डायरेक्टली कनेक्ट होतो. म्हणून ज्यांच्याशी आपला संबंध आहे, जे जग आपलं जवळचं आहे, हे संपूर्ण जग सोडून द्या, ते खूप मोठं आहे. पण हे जग जवळचं कुठलं, आपलं कुटुंब, आपली सोसायटी, आपलं ऑफिस, आपले मित्रमैत्रिणी, हे आपलं जग आहे. आणि ह्या जगाला तुम्ही इंडिव्हिज्युअल भलकाची साधना करा, बघा तुम्हाला काय होतं ते. आणि सर्वांसाठी, सर्व जगासाठी देवा आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड रह. ही जेव्हा प्रार्थना तुम्ही म्हणता तेव्हा ही प्रार्थना सगळ्यांच्या मनात जाते, कनेक्टेड. आपण सांगितलं इंटरकनेक्टेड. त्यामुळे तुम्ही जाल तिकडे तुमची व्यवस्था होईल. जाल तिकडे, खोटं सांगत नाही. फक्त म्हणायला सुरुवात करा. आम्ही 1000 वेळा म्हणायला सांगतो प्रार्थना तुम्ही 1000 वेळा रोज म्हटली, हळूहळू ती आतमध्ये जाते, अंतर्मनात जाते, आणि व्यवस्था रूपाने बाहेर पडते. म्हणजे काय, तुम्ही जाल तिकडे व्यवस्था बघा, तुम्ही करून बघा. आमचे लोक सांगतात की मी जिथे गेलो बरोबर माझी व्यवस्था झाली, इकडे गेलो माझी व्यवस्था झाली, सहज व्यवस्था होत जाते. म्हणून हे लक्षात ठेवा, हे काय चमत्कार नाही, हा हे सायन्स आहे, लक्षात ठेवा, सायन्स. म्हणून जीवनविद्या इज अ सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ ब्युटिफुल, सक्सेसफुल अँड पीसफुल लिव्हिंग, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू सर्वांचं भलं म्हणजे काय, विधायक. एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा माझं भलं म्हणतो आणि सर्वांचं भलं म्हणतो ते खूप फरक आहे. सर्वांचं भलं इज अ पॉवरफुल थॉट, आणि माझं भलं इज अ लोअर थॉट. म्हणून सर्वांचं भलं जेव्हा तू म्हणतो, सर्वांचं भलं होऊ दे, आणि मनापासून म्हणतो सर्वांचं भलं होऊ दे, तेव्हा तो विधायक थॉट आहे. आणि विधायक थॉट इज ॲक्सेप्टेड बाय अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड इमिजिएटली. कारण अंतर्मन हे विधायक आहे, कारण ते शक्तीशी जोडलेलं आहे, आणि ही शक्ती विधायक आहे, सगळ्यांसाठी काम करते, ही काय एकासाठी काम नाही करत. त्यामुळे ही शक्तीला काय आवडतं, सर्वांचं म्हटलेलं आवडतं. म्हणून तुम्ही जेवढे विधायक असाल तेवढं तुमचं लवकर काम होईल सगळ्या गोष्टीचं. म्हणून एका बाजूनी प्रार्थना म्हणा, आम्ही 1000 वेळा म्हणायला सांगतो. आमच्याकडे काउंटर्स आहेत, लोकांच्या इथे काउंटर लावलेले असतात, काउंटरवर ते मोजत असतात, आणि मनापासून 1000 वेळा प्रार्थना म्हटली, तुमच्या मनामध्ये सुद्धा स्थिरता येईल. मी मगाशी सांगितलं, मन कसं आहे, अस्थिर आहे, अधोगतीकडे जायला बघतं, असमाधानाकडे जायला बघतं. म्हणून ह्या मनाला बांधून ठेवणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आपण प्रार्थना म्हणत राहिलो की हे मन शांत होतं, स्थिर होतं, आणि मग त्याच्यातनं आनंद मिळत जातो आपल्याला. म्हणून एका बाजूनी आनंद वाटता वाटता सुख मिळणार तुम्हाला, एका बाजूने शुभचिंतन करता करता रिलेशनशिप चांगली होणार. मग काय पाहिजे, आणि काय लागतं आयुष्यामध्ये, पैसा मिळणार, फेम मिळणार, सगळं काही आपोआप तुमच्या पायाशी. पण कष्ट मात्र केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. नाही तर मला नुसती प्रार्थना करत म्हणतो, प्रार्थनेबरोबर प्रयत्न पाहिजे, प्रयत्नाचं खत पाहिजेच. प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. पण प्रयत्न करून सुद्धा सक्सेस मिळत नाही, आपण किती लोक बघतो. मग प्रयत्न करून सुद्धा सक्सेस मिळवण्यासाठी प्रार्थना म्हटली पाहिजे. आणि प्रेयर इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल थिंग, लक्षात ठेवा. जगामध्ये प्रेयर इज अ व्हेरी पॉवरफुल थिंग. लोकांना वाटतं असं मागून काय मिळतं काय, असं काय ईश्वर सर्वांचं भलं करून काय होतं काय भलं, त्याच्यामागचं सायन्स शिकून घ्या. लगेच उडून लावू नका कुठली गोष्ट, त्याच्यामागे सायन्स आहे. आणि हे सायन्स आम्ही शिकवतो, तुम्ही शिकून घेऊ. पुस्तकं ऐका, आपले सद्गुरूंचे यूट्यूबवर आहेत, आपली पेन ड्राईव्ह आम्ही दिलेली आहे. तुम्ही काही जेवढं ज्ञान गोळा कराल ना तेवढं तुम्ही सुखी व्हाल, लक्षात ठेवा. आणि ज्ञान गोळा करण्यासाठी सगळी व्यवस्था सद्गुरूंनी करून ठेवलेली आहे, तेव्हा त्याचा फक्त तुम्ही फायदा घ्यायचा आहे. तेव्हा प्रार्थनामध्ये ना, आपण प्रार्थनेवर आपली श्रद्धा पाहिजे, आणि ती अंधश्रद्धा नको आहे, ती खरी श्रद्धा, आत्मश्रद्धा म्हणतात ना.
आतमध्ये जी शक्ती आहे ना तिच्यावर श्रद्धा पाहिजे आपली. ती श्रद्धा तुम्हाला सगळं काही घेऊन जात. म्हणून डाऊटफुल होऊ नका, फेथफुल व्हा. आपण डाऊटफुल असतो, नाही होणार, कसं होणार, काय होणार, ह्याच्यातच पडलेलो असतो आपण. होणार म्हणा आणि सुरू करा प्रार्थना. बघा, जेवढा फेथ ठेवाल ना, जेवढे फेथफुल राहाल ना, तेवढे तुमचे डाऊट्स कमी होत जातील. म्हणून तुम्ही डाऊटफुल बाजूला व्हा, फेथफुल व्हा आणि ग्रेटफुल व्हा. आणि बघा आयुष्यामध्ये यू विल बी फुल्ली सक्सेसफुल. नाहीतर आमचे कळमकर साहेबांचं एक वाक्य आहे, ते सांगतो. ग्रेटफुल, इफ यू आर ग्रेटफुल यू विल बिकम ग्रेट, अदरवाईज यू विल बिकम फुल. तर ग्रेट व्हायचं आहे की फुल व्हायचं हे तुम्हीच ठरवा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.